हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायबाज वाईफ चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत चिकन दम बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यासाठी सगळ्यात आधी चिकन आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण चटणी, हळद, मीठ, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावर आपण टोमॅटो टाकायचा आहे। मी टोमॅटो यातच टाकते। त्यानंतर एक 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे याच्यावरच आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आणि आता हे सगळं जे आहे ते आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हा सगळा मसाला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आपण आणि त्याच्यावर लिंबू पिळून एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे ठेवायचं आहे। आणि माझ्याकडे दही नव्हतं, सायबा ते नंतर घेऊन आले, त्यानंतर मी हे दही लावलेलं आहे चिकनला आणि एकदा मी चिकन मिक्स करून घेतलेलं आहे आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही हे 1 तासही ठेवू शकता मॅरिनेट करण्यासाठी। तर त्या दही लावून मिक्स करून मी याच्यावर कोथिंबीर टाकून ठेवलेलं आहे चिकन आणि हे चिकन मॅरिनेट होईपर्यंत दुसऱ्या साईडला मी तांदूळ सुद्धा उकडायला ठेवलेला आहे। तर आता आपण चिकनचा मसाला जो आहे तो थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। तर यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल आणि कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर जे आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चिकनचं पाणी सुटूपर्यंत चिकन आपण लो फ्लेमवर ठेवायचं आहे। म्हणजेच एक 80% चिकन शिजेल असं आपण बघायचं आहे याच्यामध्ये। आणि चिकन शिजल्यानंतर थोडंसं चिकन यातून काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण जो स्टीम केलेला राईस होता तो टाकायचा आहे चिकनच्या वरती, कारण आता आपण दम लावत आहोत त्यामुळं एक लेयर आपण ही करून घ्यायची आहे। राईस टाकल्यानंतर आपण त्याच्यावर जो फ्राय केलेला कांदा आहे आपला, ज्याला आपण बिरिस्ता म्हणतो, तो टाकायचा आहे। थोडंसं तूप टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे। याच्यामध्ये तुम्ही केसर दूध सुद्धा टाकू शकता। आणि आता आपण चिकनची दुसरी लेयर लावून परत आणि जे आपण मगाशी केलं तीच प्रोसेस आपण आणखी एकदा करायची आहे। परत आणि वरून कांदा, कोथिंबीर आणि तूप वगैरे टाकायचं आहे। मी थोडासा इथे लाल कलर टाकत आहे, थोडासा भाताला कलर येण्यासाठी, बिर्याणी थोडीशी दिसायला छान दिसण्यासाठी। त्यानंतर आपण त्याच्यावर एक म्हणजे मी तवा ठेवलेला आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर आपला जो खलबत्ता आहे तो ठेवलेला आहे। तुम्ही हवं असल्यास एखादं ओलं कापड देखील करून लावू शकता याला किंवा पीठही देखील लावू शकता। त्यानंतर एक अर्ध्या तासाने बघा बिर्याणी किती छान झालेली आहे आपली, कलर किती छान आलेला आहे बिर्याणीला। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर मला सांगा, मी तुम्हाला नक्की करून दाखवेन। थँक्यू फॉर वॉचिंग।